परभणीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। कारण एका नावाभोवती सध्या सगळं राजकारण फिरताना दिसतंय आणि ते नाव म्हणजे खासदार संजय जाधव। 3 वेळा खासदार, 2 वेळा आमदार आणि शिवसेनेच्या कठीण काळातही निष्ठा दाखवणारा नेता। पण आता त्यांच्याच पक्षांतराच्या चर्चांनी जोर पकडला आहे। या चर्चा अचानक सुरू झालेल्या नाहीत, त्यामागे काही संकेत आहेत, काही घटना आहेत आणि काही न बोललेले राजकीय समीकरण आहेत। विरोधी बाकावर बसून राजकारण करणं आणि सत्तेत राहून काम करून दाखवणं, या दोन्ही गोष्टींचा फरक आता निर्णायक ठरणार आहे का? परभणीचा इतिहास काय सांगतो? आणि जर संजय जाधव यांनी खरोखरच उभाटा शिवसेना सोडली तर त्याचे राजकीय पडसाद किती खोलवर जाणार? हे सगळं नेमकं काय चाललंय जाणून घेऊया आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर बघा, परभणी हा फक्त एक लोकसभा मतदारसंघ नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या बदलत्या निष्ठांचा आणि सत्तेच्या खेळाचा एक जिवंत उदाहरण मानला जातो। आणि या सगळ्या चित्राच्या मध्यभागी आहेत खासदार संजय जाधव। सुरुवात शाखा प्रमुख म्हणून केलेला हा नेता हळूहळू शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख होत थेट संसदेत पोहोचला। ही वाढ केवळ राजकीय नव्हती, तर संघटनात्मक ताकदीवर उभी होती। म्हणूनच त्यांची प्रतिमा ग्राउंड कनेक्ट असलेला नेता अशी राहिली। पण आता परिस्थिती बदलते असं का वाटतंय? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे अनुपस्थिती। मातोश्रीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला त्यांची गैरहजेरी ही फक्त एक साधी घटना नाही, तर ती एक मोठा राजकीय संकेत मानली जाते। कारण अशा बैठका म्हणजे पक्षनिष्ठेची चाचणी असते आणि जेव्हा एखादा मोठा नेता तिथे दिसत नाही तेव्हा प्रश्न उपस्थित होतातच। आणि एक महत्त्वाची गोष्ट, ही बैठक विशेषतः परभणीसाठीच ठेवण्यात आल्याचं कळतंय। असं असताना तिथलेच खासदार या बैठकीला दांडी मारतात म्हणजे नेमकं काहीतरी शिस्त आहे असा अर्थ इथून निघतो। दुसरा मुद्दा म्हणजे सत्तेचं आकर्षण। गेल्या काही वर्षांपासून उभाटा गट विरोधी बाकावर आहे। अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर कामं अडकतात, निधी मिळण्यात अडचणी येतात आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो। जाधव समर्थकांमध्ये हा मुद्दा आता उघडपणे चर्चेला जातोय की काम झालं नाही तर कार्यकर्ते टिकणार कसे? हा प्रश्न केवळ संघटनात्मक नाही, तर निवडणूक राजकारणाच्या दृष्टीनं खूप मोठा आहे। आता इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट येतो। तो पर्याय कोणता? सध्या चर्चेत 2 पर्याय आहेत। एक म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरा म्हणजे भाजप। शिंदे गटात जाणं म्हणजे शिवसेना या ओळखीमध्ये राहणं, पण सत्तेत जाणं तर भाजपकडे जाणं, म्हणजेच थेट सत्तेच्या केंद्राशी जोडणं। जाधव यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, फोटो समोर आले, त्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली। पण या सगळ्यात एक वेगळाच अँगल समोर येतो, मतदारांचा विश्वास। एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता जाधवांना थेट प्रश्न विचारतो की तुम्ही पक्ष सोडणार का? कारण या समाजाने त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे आणि जर पक्षांतर झालं तर तो विश्वासघात मानला जाऊ शकतो। जाधवांनी त्या संवादात स्पष्ट नकार दिला नाही। हीच गोष्ट चर्चेला अधिक बळ देते। खासदार संजय जाधव यांची राजकीय कारकीर्द ही तळागाळातून उभी राहिलेली आणि सातत्यानं वाढत गेलेली अशी आहे। शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून त्यांनी शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख अशी संघटनात्मक जबाबदारी सांभाळत आपली मजबूत पायाभरणी केली। 2004 आणि 2009मध्ये परभणी विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी स्थानिक राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला। त्यानंतर पक्षाने त्यांना लोकसभेत संधी दिली आणि 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 वेळा खासदार म्हणून विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली। शिवसेनेतील फाटाफुटीच्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली आणि पक्षात उपनेतेपदापर्यंत मजल मारली। संघटनात्मक पकड, तरुणांमध्ये तयार केलेले आधार आणि सातत्यानं निवडणुकीतील यश या जोरावर त्यांनी परभणीच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। आता परभणीच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एक वेगळीच परंपरा इथे दिसते। इथून निवडून गेलेले अनेक खासदार पुढे जाऊन पक्ष बदलतात। अशोक देशमुख, गणेश दुधगावकर, सुरेश जाधव ही सगळी उदाहरणं आहेत। पण संजय जाधव यांनी ही परंपरा तोडली होती। त्यांनी फाटाफुटीतही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं, त्यामुळे त्यांची निष्ठावंत अशी प्रतिमा तयार झाली। पण आता जर त्यांनीच पक्ष सोडला तर ही प्रतिमा बदलणार का? तर हो, बदलणार, आणि ते सुद्धा पक्षांतराच्या पंक्तीत जाऊन बसणार। दरम्यान उद्धव ठाकरे यांची भूमिकासुद्धा खूप स्पष्ट दिसते। त्यांनी थेट सांगितलं की ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं। ही भूमिका भावनिक असली तरी त्यात एक राजकीय संदेश आहे, म्हणजेच पक्ष आता निष्ठाविरुद्ध संधी या टप्प्यावर उभा आहे आणि जो कुणी जाणार आहे त्याच्याशिवाय पक्ष उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर परभणीमध्ये संघटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत। स्थानिक नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। आमदार राहुल पाटील, इतर पदाधिकारी यांना अधिक जबाबदारी दिली जात आहे, म्हणजे जाधव गेले तरी व्हॅक्यूम तयार होऊ नये याची काळजी मात्र घेतली जाते। पण प्रश्न अजूनही उभाच आहे, राजकीय नुकसान कोणाचं जास्त? जर जाधव गेले तर उभाटा गटाला मोठा धक्का बसेल, कारण एक मजबूत चेहरा कमी होईल, पण त्याचवेळी शिंदे गट आणि भाजपला परभणीत एक मजबूत स्थानिक नेता मिळेल। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टायमिंग। अजून लोकसभा निवडणुकीला 3 वर्ष आहेत। अशा वेळी पक्षांतर केल्यास नवीन पक्षात स्वतःला स्थिर करण्यासाठी वेळ मिळतो। त्यामुळे हा निर्णय जर घेतला गेला तर तो दीर्घकालीन रणनीतीचा भाग असू शकतो।
मात्र हे सगळं फक्त राजकारण नाही तर एक इमेज गेम देखील आहे। निष्ठावंत नेता म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर अचानक पक्ष बदलणं याचा परिणाम मतदारांच्या मनावर कसा होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण आजच्या मतदाराला फक्त विकास नाही तर स्थिरता आणि विश्वासही महत्त्वाचा वाटतो। तर एकीकडे सत्तेची गणितं, दुसरीकडे निष्ठेची प्रतिमा आणि मध्ये अडकलेले आहेत खासदार संजय जाधव। निर्णय अजून झालेला नाही पण संकेत मात्र स्पष्ट दिसत आहेत। परभणीच्या राजकारणात पुढचा मोठा स्फोट कधी होणार आणि कोणत्या बाजूला तो होणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, खासदार जाधव खरंच पक्ष बदलणार का की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणं बदलणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।